नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे अर्थाच्या शोधात. 1940 मध्ये अकस्मात युरोप खंडात ॲडॉल्फ हिटलर नावाचं सैतानी वादळ आलं आणि त्या महायुद्धाच्या दरम्यान ऑस्ट्रिया पादाक्रांत केल्यानंतर ॲडॉल्फ हिटलरने ज्यू लोकांना डांबून मारण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, मृत्यूचे आगार तयार केले आणि त्यात त्या लोकांना डांबून मारण्याची सुरुवात केली. त्या छळछावण्यांमध्ये विक्टर फ्रिंकल नावाची व्यक्ती सुद्धा होती. विक्टर फ्रिंकल हा ऑस्ट्रियातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट होता. त्याने 1940 ते 42 या 2 वर्षात रॉथफिल्ड हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट विभागाचे प्रमुख पद भूषवलेलं होतं. अशी ही अनन्यसाधारण व्यक्ती ज्याचा आपण आज उहापोह करणार आहोत. त्यांनी जगातील सगळ्या सर्वसामान्यांना अर्थाच्या शोधात हे अतिशय शक्तिशाली पुस्तक लिहून लोकांच्या समोर आणलं आणि त्यातूनच त्यावर R&D करून लोगोथेरपीचा सिद्धांत त्याने जगासमोर मांडला. अर्थाच्या शोधात हे पुस्तक म्हणजे सगळ्यांसाठी जीवन संजीवनी ठरली. ते पुस्तक मी आपणास दाखवू इच्छितो. हे ते पुस्तक आहे. आपणा सगळ्यास विनंती आहे, आपल्या दिवसभराच्या दिनचर्या पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक शक्तिशाली पुस्तक नसून एक विचार आहे, एक माइलस्टोन साहित्य आहे. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ॲश्विज आणि अशा इतर अनेक यातनास्थळांवर ह्या लोकांना डांबून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी मरणासन्न अवस्थेत सगळ्या यातना भोगून डॉक्टर फ्रँकल हे जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्यांना सोडण्यात आलं. सुटका झाल्यानंतर 1946 ते 1970 या 24 वर्षात त्यांनी जगातील 209 विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि व्याख्यानाचं अविरत कार्य केलं आणि 32 पुस्तके त्यांची जगात 34 भाषेत प्रकाशित झाली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून मनुष्याच्या आयुष्यातील सर्वसामान्यांना जगण्याचं तत्वज्ञान त्यांनी बहाल केलं. मित्रांनो, ज्याला का जगायचंय याचा उलगडा झाला तो कोणत्याही परिस्थितीत जगून घेतो. ज्याला कशासाठी जगायचं हे कळले तो सर्व काही सहन करू शकतो. मित्रांनो, छळछावण्यांमध्ये प्रथम तीच लोक मृत्युमुखी पडलीत ज्यांनी भविष्याविषयी सर्व आशा सोडलेल्या होत्या आणि जगण्यासारखं काहीच दिसत नव्हतं म्हणून ते मृत्युमुखी पडले. आयुष्य हे फक्त सुख शोधण्यासाठी नसतं, तर मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं काम म्हणजे जीवनातील अर्थ शोधणं. पण नक्की उद्देश काय असावा? भरीव अर्थपूर्ण काम करणं, संकटाच्या वेळी धैर्य शाबूत ठेवणं आणि स्वतः पलीकडे बघत कोणावर तरी प्रेम करणं. तर मग चला मित्रांनो, आपण आता आज लोगोथेरपीचा सिद्धांत बघूया.
स्वतःच्या जीवनातील उद्दिष्ट शोधण्यासाठी मनुष्याला सर्वात प्रबळ आणि प्राथमिक जीवन यज्ञासाठी ठिणगी पुरवण्याची प्रेरक शक्ती म्हणजे लोगोथेरपीचा सिद्धांत. आपल्या जगण्याला हेतू आहे आणि तो स्वतःला पटवून देण्यासाठी प्रत्येकाची नितांत गरज आहे. त्याशिवाय जगण्याची इच्छा बाळगताच येत नाही. मित्रांनो, प्रत्येक जीवन हे त्याला एक विशेष अर्थ आहे आणि तो प्रत्येकाला ज्याला त्याला शोधावा लागतो. प्रत्येक माणूस हा जगतो आणि मरतो तो आपल्या कुठल्या तरी ध्येयासाठी. जगामध्ये लोकांकडे जगण्यासाठी पुरेसं अर्थ आहे, परंतु अस्तित्वासाठी अर्थपूर्ण असं काहीच नाही. जगणं म्हणजे नक्की काय? सभोवताली नीट बघा. मानवी जीवन का आणि कशासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर ज्यांना सापडले ते खरे हिरो. जगणं समजून घेण्यासाठीचे 3 मार्ग आहेत. कृतिशील कार्य करत राहणं, संकटाच्या वेळी धैर्य शाबूत ठेवणं आणि नैराश्यातील परिस्थिती टाळणं. मित्रांनो, समस्यांना तोडगे असतात, प्रश्नांना उत्तरे असतात आणि जीवन अर्थपूर्ण होतं, परंतु ते त्यावेळी समजून घेण्याची आपली दृष्टी असणं गरजेचं असतं. शोकात्म आशावाद, दुःख, अपराधीपणाची बोच, मृत्यू हे सगळं सहन करत असताना देखील आशावाद जपणं याला शोकात्म आशावाद असं म्हणतात. मित्रांनो, हा आशावाद डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल यांच्याकडे होता म्हणून ते छळछावण्यातून वाचलेत आणि नेमका याचा अभाव इतरांमध्ये होता म्हणून इतर लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. डॉक्टर फ्रँकल कसे वाचलेत? त्यांची जगण्याची जिद्द विलक्षण होती. स्वसंरक्षणासाठी काय करायला हवं हे समजून घेण्याची त्यांचा प्रवृत्ती होती. मोक्याच्या क्षणी चांगल्या माणसांनी दाखवलेली कणव आणि मुत्सद्दीपणा आणि हो, केवळ आंधळ्या नशिबाने सुद्धा त्याला साथ दिली. मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर फ्रँकल यांनी स्वतःला वाचवण्यासाठी काही मनुष्याच्या गुण वैशिष्ट्यांचाही अभ्यास करून त्याची मदत घेतली. ते काय आहे? उपजत असलेला आशावाद, विनोद बुद्धी, स्वतःच्या समोर क्लेशकारक परिस्थिती असताना सुद्धा स्वतःला अलिप्त करण्याची कला, एकांतपणाचे शोधलेले क्षण आणि आत्महत्या न करण्याचा दृढ निश्चय. मित्रांनो, या सगळ्या विवंचनातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर फ्रँकल यांनी भविष्यातील जगणं हे त्यांना कळलं होतं. बायकोच्या आठवणींच्या गोष्टींमुळे त्याला धीर मिळाला होता आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं पुस्तक पूर्ण करण्याच्या आकांक्षेने
त्यांना आधार दिला होता. त्याचप्रमाणे त्यांनी जीवनाकडे बघताना अतिशय होकाराने बघितलं. छळ छावण्यांमध्ये असताना छोट्याशा झरोक्यातून त्यांना दिसलेलं निसर्गाचं जे सौंदर्य होतं त्याने त्यांना बळ दिलं होतं आणि त्यांनी आयुष्याकडे कायम उत्साहानेच बघितलं. मित्रांनो, याच्यातून मला आपल्याला मॉरल ऑफ स्टोरीचा एकच मुद्दा पटवून द्यावासा वाटतो. तो म्हणजे इतरांच्या आयुष्यातील अर्थ शोधण्यासाठी मदत करणे यातच तुमचे आणि आमचे जीवनातील अर्थाचे मर्म सामावलेले आहे. तर मग चला आपणही कुणाच्यासाठी तरी काहीतरी करू आणि त्यांच्या जीवनात अर्थ निर्माण करण्यासाठीच्या प्रयत्नांना मदत करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ मी कुठल्या प्रमोशनसाठी किंवा मला कोणी मत द्यावं किंवा सबस्क्राईब करावं यासाठी या ठिकाणी मुळीच सादर केलेला नाहीये. तर अर्थाच्या शोधात हे पुस्तक खरंच एक माइलस्टोन ठरलेलं पुस्तक आहे. ते नक्कीच तुम्ही वाचा, कारण ते तुम्हाला मराठीत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर विजया बापट यांनी ते अनुवाद केलेला आहे. आपल्या दैनंदिन जीवनासाठी ते किती महत्वाचं आहे ते माझ्या या छोट्याशा व्हिडिओमधून तुमच्या लक्षात आलंच असेल. तर मग चला आपण त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करूया. माझा व्हिडिओ आवडला तर मला डेफिनेटली तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा, कारण अशा प्रकारचे छान छान विषय आपल्या समोर आणण्यासाठी मला एक उत्साह मिळत असतो आणि मला खात्री आहे तुम्ही जरूर मला प्रतिसाद द्याल. आज येथेच थांबतो. थँक्यू फ्रेंड्स. मिलेंगे फिर एक बार.